सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान. शेंबड्यापुरीच्या प्रेमात पडलं आणि तिला म्हणतो कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तो चौथा नंबर येड्या. तिघ जण मेले शेंबड्या. हॅलो हॅलो. कभी कभी मेरे दिल में. आणि याला अक्कल नाही तरी हे काय म्हणते माहिती का, हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. चैनवर वड, चैनवर वड. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा, शत्रू तसा मोठा असावा. आपल्या थोरल्याने गाडी गिळते धाकट्या म्हणला लुटलो बा काय जळ काय. आपल्या एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत, हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात दुखात का तुझं हसणं मरून दे जाऊ दे. एखाद्यानं लई उंडा घेतला पुरीत खोड असेल, अरे गप ना पण तू. एखाद्याने घेतलंच नाही लफडा, अरे पण तू गप ना डोकाला. अहो महाराज दुश्मनाला सुद्धा चांगलं. मला एक सांगा याच्यापेक्षा विद्वानपणा असेल. अहो जाऊ द्या राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणची होती, रावणाची. आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती, एकाच बापाचे होते दोन्ही बी. मग मला सांगा आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे. मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या. मित्र भाऊबंध पाहुणे रावळे आग लागू दे त्यांना. मुलं बाळा मूर्ख नाहीत, त्यांना शिकवा चांगलं. पोरानं दोनच माणसं हलकट आहेत आपल्या घरात, आई आणि बाप. करेक्ट बोलता येतं तुला. उभा राय, उभा राय. हा उभा राय माय, उभा राय ना. माझ्याकडे पाहायचं, घाबरायचं नाही. रिकाम्या जागा भरा. हा पप्पी दे, पप्पी दे. पारोला बास. बाजारला जायला उशीर व्हायला वाट माझी बघतोय रिक्षावाला. करेक्ट. अगं ये ग ये महिना पिंजरा बनाया सोने का. करेक्ट. शिट्टी वाजली. करेक्ट. पदर गेलाय वर. ही पोरगी साजूक. करेक्ट. हिला नवऱ्याचा लागलाय नाद आणि आता तुला हा ना. हा नाही तू हा लाल शर्ट आला. माझ्याकडे पाहिजे बरं का आपल्या दोघांची रिकामी जागा. सांगायचं नाही कोणाला, एकदम जोरात सांगायचं, घाबरायचं नाही. आता तरी दे ना, आता तरी दे ना, आता तरी दे ना. करेक्ट. पप्पी दे म्हणलं, पप्पी. आमचे दिवस बोगस गेले रे. आता हे कवा पस आहे. ए लहानाले पोरं बसल्या बसल्या सांगा ह्या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं शांताबाई. आणि माणसं म्हणतात आणि माणसं म्हणतात इंदुरीकर काही बोलतो. मी पागल आहे का. हा सूर्य ना हा येत. मी तुमच्या मुलासारखा आहे. महिला मंडळ एक वेळेस भाजीला तेल कमी असलं तरी चालेल पण चांगली मुलं ही त्या घराची खरी श्रीमंती आहे. मुलं चांगली. हे बा भजण्याचं पोर भजन्या झालं त्यात काही विशेष नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काही नाविन्य नाही. कीर्तनकाराचं पोरग कीर्तनकार झालं काहीच विशेष नाही, कारण त्याच्या घरात ते वातावरण आहे. पण गरीब माणसाचा मुलगा जर डॉक्टर झाला तर ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. हमाली करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाचा मुलगी जर SP झाली, PSI झाली तर त्या माणसाच्या आयुष्यभरती त्याची शान आहे. गरिबीत त्यानं मुलगी मोठी केली, खेड्यातून मुंबईला राहायला आला. हो, आणि जी माणसं गरिबीतून शिकतात तीच त्यांनाच परिस्थितीची जाण असते, बाकीचे उतरत आहे. हो, जी माणसं खेड्यातून बाहेर आली आज सगळी मोठ्या पदावरची लोक मराठी मीडियमचीच आहेत. सगळ्या टॉपच्या पेमेंटवर कोण आहे, मराठी मीडियम. MPSC दिलेले कुठले आहेत, मराठी मीडियम. जी माणसं गरीब घराण्यात जन्माला आली ना तीच माणसं आज मोठी झाली. पण जी मोठ्याच्या घरात जन्माला आली वाटोळ झालं त्यांचं ना. त्यांची ईडी पोरं निघली, ईडी.
नवरी बाल नेलं ते मिवणीला खुणवायचं काय करतो त्याला? हो काय उपयोग आहे त्याचा? महाराज कधी ध्यानात ठेवायचं. आणि बसलेले सगळ्या माणसांना सांगून ठेवतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. आयुष्यामध्ये काकड्याच्या भजनाच्या शेवटच्या दिवशी एकच वाक्य ध्यानात ठेवा, आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान, हीच पांडुरंग प्रसन्न करण्याची क्रिया. पांडुरंग आहे पंढरपूरला का आला? कशाला आला? आज आपण खेड्यातून आलो. पोरं ध्यानात ठेवा, महिला ध्यानात ठेवा, विशेषतः महिला. हे बिचारे एवढे लोक आहेत ना, हे पोट भरायला इथं आले. पण नीट वाक्य ऐका महिला म्हणून, तुम्ही आयुष्यामध्ये काही गोष्टी कमी करा, पण मुलगी चांगली बनवा. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, आयुष्यात पाया पडून सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा, पण तुमच्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. बसलेली माणसं ध्यानात ठेवा, महाराष्ट्रासारख्या पवित्र मातीत वृद्धाश्रम निघतो, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? बसलेली माणसं मला सांगा, वृद्धाश्रम असावा का नसावा? नसावा. याची लाज कोणाला असावा? वृद्धाश्रमामध्ये गरीबाची बाप नाहीत, श्रीमंताचे बाप आहे. तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. तुम्ही खेड्यातून येताना आपण ती 9वार साडीतली आई होती आपली खेड्यातली, बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण ईश्वरासारखं प्रेम तिने मुलावर केलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रेम करणारं भेटलंच नाही कोणी. जाऊ द्या, आपली आई अडाणी होती, तिच्या डोक्याला तेल नव्हतं, नसू द्या. आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, नसू द्या. पण आमच्या आईच्या अंतकरणाचे प्रेम होतं, ते फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्याच हृदयात आहे, दुसऱ्याच्या सापडणार. जाऊ दे, आमची आई भोळी होती. पोरगं पळत आलं ना आईला म्हणलं मी पास झालो. खेड्यातली आई आमची, 9वार साडीतली, डोक्यावर पदर, हाताची बांगडी फुटली म्हणून हाताला फडकं बांधणारी आई पळत आली. आणि आईनं पोराचा गाल ओढला. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. आईनं टपाटपा पोराचा बुका घेतला आणि आई म्हणली, त्याची कृपा. माणसं गरीब आहेत पण भक्ती आहे. आपला शब्द 1 तासापूर्वीचा आहे, भक्ती. हो, माणसं गरीब आहेत पण श्रद्धा देवावर आहे. पोरग म्हणलं मी पास झालो. आमच्या आईनं डब्यात हात घातला, मुठभर साखर पोराच्या तोंडात टाकली आणि पोरग म्हणलं, आई मी कामाला लागलोय, अंधेरीला कामाला लागलोय आई मी. कधी जायचंय? उद्या सकाळी. आमच्या आईनं रात्री मुलांचे कपडे धुतले, दगडावर कपडे धुतले. गरिबी ही कधी माणसानं लाजून भोगू नये, आनंदानं भोगावं. प्रारब्ध आहे ते. काय आपल्या घरात पाहुणा आला आणि चहा आला, साखर नाही ना, सुद्धा काय फरक पडला? सांगून टाकायचं बुवा, चहा केला असता, त्याला दया आली, देईल तो एखादा टन घेऊन घालू. आणि नाव ठेवायचं तर ठेव, तू तरी कोणत्या लायकीचा आहे? तो का फासलाय आम्हाला? त्याला काय घाबरत काय? हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा आणि मलाला तरी माझा. जर मला बसलेल्या पैकी एखादा म्हणला का फाटका घातला, दे घेऊन. नाही घातला मग बोलतो म्हणून मर तिकडे. मग उलट तुला काय, तू तरी कुठं लायकीचा आहे? तू तरी कुठं लय शहा नाही. तुला संध्याकाळी रिक्षा टाकून आणायला लागत आणि तू आम्हाला हरिपाठ शिकतो. वाक्य ध्यानात ठेवा, ज्या गोष्टी शास्त्रात आहेत ना त्या माणसाने बिनधास्त करायचं, त्याला लाजायचं अजिबात नाही. आमची आई लाजली नाही. मस्तपैकी संध्याकाळी पोराचे कपडे दगडावर धुवायला काढले आणि आमच्या आईनं कान आरशा पुढे केला. कान पटकन बसा. कान पुढे केला, कान. आणि आईनं कान पुढे केला, महाराज कानातलं मोडलं. सोनाराच्या काचेवर आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गळाल्या. आमची आई सकाळी लवकर उठली. बनेल घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदाडीने. मातृभक्ती, पितृभक्ती, शब्दभक्ती आहे. मातृभक्ती, काय प्रेम मुलावर. गोदडीने. पोरग म्हणलं मुंबईला आणि गोदडी. भोळी असते आमची आई, काय बोलायचं, देवच. साधी आई काय म्हणली माहिती का? थंडी वाजन, मी घेते स्टँडवर. आणि घातली ना आमच्या आईनं गुणीत गोदडी. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली येऊन उभी राहिली आणि एसटी आली बाबा. आणि एसटीतून 2-3 माणसं उतरली आणि आमची आईची एसटीत चढली. आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली, अपमान नको पोराचा, आणि खिडकीजवळ उभी राहिली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि हात बाहेर काढला. पोराचा हात बाहेर दिसला आणि शेताचा बांध फुटावा तसा कंठ दाटून आला. आई रडायला लागली. एसटी निघून गेली. हात हालत होता. आई रडतच होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि म्हणला पत्र आहे. आमची आई म्हणली माझ्या भाऊचं आहे. माझ्या ह्या म्हणण्याला ताकद काय महाराज? अहो संतांनीच फक्त म्हणावं, माझ्या विठोबाचा प्रेम, माझ्या भाऊचं पत्र आहे, वाचून दाखव. पोस्टमन म्हणला वाचून दाखवतो पण फोडून पाहू दे. आमची आई खेड्यातली हो. चहा घे. पोस्टमन चहा प्याला, हातामध्ये बशी रिकामी आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पैकत्र ऐकायला. ऐका बरं पत्र कसं होतं.
सगळे ऐका पत्र कसं होतं. त्रितुरबाईच्या शिवेशी चिरंजीवता दंडवत पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली आई, मी कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे, दादांची काळजी घे, पगार झाल्यावर येईल, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ ऐका. सांगायचं राहिलं आहे तुला, सांगायचं राहिलं आहे तुला. रस्त्याने येताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आई गाडी जेवायला थांबली, गाडीतली माणसं खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला माणसं जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली, तो बांधलेली भाकरी आई मी सोडून पाहिली. तो माझ्यासाठी बनवलेली चटणी आई तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमनने पुढं पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षरं विरघळून जावीत आणि पोस्टमननं पत्राला घडी घालून विचारावं, सुखी आहे ना मुलगा, मग का रडताय? कपकन पदर डोळ्याला लावा, म्हणावा मुंबईला राहतो तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात, हो याला आई म्हणतात. अरे त्याच आईच्या भाकरी आपण पगार वाढला तर कमी केल्या, लाज नाही वाटली जगायला? एक ईश्वरासारखी आई आपण सांभाळू शकत नाही, एक ईश्वरासारखी आईच्या गालावर कधी हसू पाहू शकत नाही. तुमच्या इस्टेटीला काय आग लावता? निवांत विचार करा, घरी गेल्यावर विचार करा. आई आहे ती, आणि आई ज्याला कळली त्यालाच विठ्ठल रुक्मिणी कळली, बाकी ज्याला कळून काय करता? काय लोक म्हणले, काही लोक तर काय म्हणले माहिती का, काकड्याला फार लवकर उठावं लागतं, काय मारामारी करायची काकडा करायला. काही लोक इतके विचित्र आहे, दिवसा मोकार झोपात्या का, काकड्याला उठावं लागत. एक खरं सांगतो तुम्हाला, कसाही काकडा केला ना, कसाही 60 मिनिटाच्या आत काकडा होतो. आम्ही त्याच्यातलेच आहे का चोर आहे? काकड्याला काय म्हणायचं असतं? पहिली मालिका रूप पाहतलोचिनी विठ्ठल रुक्मिणी, उचिनीचे काही पुण्यवंत व्हावे, सुंदरते ध्यान नको ब्रह्मज्ञान, उठा उठ्या प्रभा झाली तुझी या निडळी, ज्ञानियांचा राजा राहा आता याची ध्यान, चित्ती तुझे पाय आणि चित्ती तुझे पाय, आणि शेवटचा अभंग बोंबल सगळं कोण तपास करते. हा, आणि एक वासुदेव आणि एक पांगुळ, मुका तर तोच आहे, बाहेर राहतं तोच आहे, जुगी बदलत नाही. मग तू का मारामारी करतो का देवाशी? आणि काकड्यावाले ध्यानात ठेवा, काकड्याला एकच वासुदेव म्हणायचा रोज, पण प्रेमानं म्हणायचा. आता आपण काय कामाची माणसं आहेत, आपल्याला काय वाराचे रोज पाठ करायला सवड नाही. तुम्ही मिग्रस्ती माणसं आहे, आपल्याला असं रास सारखं देवाच्या नाद लागून बायका बरोबर कोण सांभाळेल? आपल्याला त्या वेळेला ड्युटीवर गेलंच पाहिजे, पोराची फी भरलीच पाहिजे, बायकोला डोक्याचं तेल. आपण ग्रस्ती आहे, आपल्याला असे सारखे देवाच्या नाद लागून पोशीन कोण आहे मागचं का बा? आपण एकच वासुदेव पाठ करायचा, एकच जोगी पाठ करायचा, जोगी एकच आहे, मुका एकच आहे, आंधळा एकच पाठ करायचा, पण कायेनं वाचेनं मनानं मोकळ्या मनाने म्हणायचा. याला काकडा नाही तर काय काकडा. काही लोक म्हणले बास काकडा अवघड असतो, बरोबर नको काय. तुम्हाला एक वाक्य सांगा, मुळात परमार्थ सोपा आहे, आपण अवघड केलाय. पहिला म्हणलं काय करायचं, देव झालं भाकरी करताना भजन करीत जा ना. काय झालंय का? शिव्या देती मेला मायनं शिवी कुठून आला, फार त्याला मिळत नव्हती, तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काय भजन करायला झालंय का काय? आणि माणसं म्हणते अवघड आहे. अवघड काय असं काय? परमार्थ सोपा आहे, आपले विचार अवघड आहेत. काय होईल बा, काय होईल बा. एक वाक्य सांगू तुम्हाला महाराज, काही नित्यनेमा विना अन्न खाय तो श्वान. जो माणूस एकही नियम करीत नाही ना, उठल्या उठल्या आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही उठले ड्युटीवरची माणसं आहेत, उठल्या परमार्थ केला तरी चालतो. त्याला काय बा आंघोळ करून गण लावूनच ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असं काय नाही. मांडी घालून वाचित बस, भावानं वाच. हा म्हणलं बा आंघोळ नाही, अजून चहा घेतला नाही, मग तू झोपायचं टायमाला वाच ना ज्ञानेश्वरी. कामामध्ये काम. महाराज अधिकार सांग का काय, म्हैशी पुत्रामुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. लई परमार्थ नाही करा. आणि मी सांगितलं एवढाच परमार्थ आहे महाराज. काय लई स्वर्गातही काही नाही. तुम्ही स्वर्ग हे डोक्यातून काढूनच टाका.
स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तुम्ही एक विचार करा, माया पुढे बसल्यावर तुम्हाला कशाची आठवण आली का? नाही, मग आपण स्वर्गात आहे सध्या. हा स्वर्ग आहे हो. आनंदाने जगणं हा स्वर्ग आहे. आणि कधी ना ठेवायचा, आपल्याला आनंद लुटता आला तरच दुसऱ्याला देता येईल ना. मी जर तुमच्या पुढे असा उभा राहिलो, रामाला फार त्रास झाला, अवघड झालं रामाचं, तुला काय मळ्या दुखत तुझं. आपला आनंद आपण लुटायचा महाराज. आणि ह्या जन्मात पाया पडून एक वाक्य सांगतो, पुन्हा जन्माला यायचं नाही, पण आपण मेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असे श्रीमंत व्हा. रस्त्याने चालताना असं चला, महिला पोरं सर्व्हिसवाले त्यांना ठेवा. उस्कून दिलेली आई असेल तर ती उद्या घेऊन या, गावाकडं असेल तर ती इकडं घेऊन या. हां, पण आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा कराल ना तर जगातली सगळी तीर्थ तुमच्या घरात राहतील. हां, बायकोचं ऐकून आईला भाकरी घालायचं जरा बंद करा. जिरल सुना आलो, इकडे बंद होशील आणि तिकडे बंद होशील, आला आमच्याकडं चला, आम्ही आहेच मग. या 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 आमचं गॅरेज असं आहे, कोणती गाडी नीट करायला आला. बाकी गाड्यांचं शोरूम कसं असतंय, ठरेल असतंय, महिंद्राचं, इनोव्हाचं. आमचं ओपन गॅरेज आहे. आंधळे बैरे येडे पोरानं हाणेल, सुनानं दम देईल, कुणी या या रे या रे आमच्याकडे या. पोरानं मस्त जागा. सर्व्हिसवाले त्यानं आई बापाची सेवा तरच काकडा, नाही तर पुढच्या वर्षी नाही केला तरी चालेल. झाले 25 वर्षी. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, जाऊ द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. 5-5 शाद आहे एक एक जणी. फक्त एक वाक्य सांगतो बारीक. हे जे बिचारे आहेत ना, आता हे आपल्या बापा, मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला, मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं, रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला? रावण म्हणला घोटाळा झाला, मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं, मग तर भांडण होईल. रावण म्हणला तू हा प्रश्न मला काय विचारू राहिली? ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? तो काय कच्ची, ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती महारथी, काय बोलायच्या गोष्टी का त्या? मग रावण म्हणतो, मंदोदरी म्हणली गप्पा हाण नका, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? ऐका आता लय बारीक, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? डोळे पाणवले रावणाचे. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरे सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका, पळून आणलेल्या सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रडला रावण महाराज, रडला. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरे मी माझी इच्छा आताही पूर्ण केली असती, आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे, पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षावाडा. मी खानदान बघताय, लंका जळाली तरी चालेल, पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. लंका गेली महाराज अख्खी. बेटी बचाओ ज्याचं भाषण आहे त्यानंच बायको चेक करून आणली, आणि भाषण बेटी बचाओ आहे. मुलगी वाचवा, तुम्ही चेक करून आणा. इथं माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना. अख्खी लंका गेली तरी गेली. कुंभकर्ण म्हणला का रे लय गप्पा आणतो, आणि मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता, तेव्हा का बोलतो? त्यावेळेचे वाक्य ऐका रावणाचे. कुंभकर्णाला रावण म्हणतोय मी सीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो, रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो, पण तुला म्हणून सांगतो मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं. खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या आणि रावण म्हणतो सीतेनं माझ्याकडे पाहिलं, तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण नजरेला नजर भिडली, माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. एवढी सीता पतिव्रत आहे, एवढी सीता. रडला आणि रावण म्हणतो पुढचं सांगू तुला, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे रे, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे, पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय?
पोथ्यांमधली फटे अभ्यास करीत नका जाऊ कधी. हो लोक कोणाबद्दलही काय बोलत आहे. सगळ्या बाया त्या काही काहीला शिवाय देत्या. काही काहीनं राम वनसाला पाठवला आणि काही काहीनं वनसाला पाठवला. रामाची चूकच नव्हती काय. तुम्ही म्हणाले येडं आणलं कोणी रामाची चूक काढी देई. मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. हां मी तुम्हाला वव्यान प्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही कैकई ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम. जिचं उडवलं होतं ती होती रेणुका. आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं कैकई झाली आणि तोच परशुराम पुढं राम झाला. आणि आईनं पोराचा बदला घेतला. गैर काय. आणि हे माझं म्हणणं नाही, रामाचं म्हणणं आहे स्वतःचं. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई ज्या आरती मी वनवासाला जातोय ना त्या आरती मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं. मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो, नुसते गण लावून देव भेटू नका. रातभर भजन केल्यानं देव भेटत नाही. मेले जपी तपी. सपनात नाही. मेलो आम्ही 20-20 वर्ष टाळ कुटू. अजून माझ्या सपनात नाही देव आला. मला म्हणला सुद्धा नाही तो काय चाललंय का, तू असाच मरतो आलडून. कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज. एक वाक्य नाही ऐका ना. आजच्या कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका. माळ घालताच आली नाही तर घालू नका. कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या आईबापांना आणि संतांना कलंक लावू नका. हीच देवाची पूजा. हीच देवाची पूजा. देव चोळल्यानं देव भेटत नाही. आला तर फडतो मरायला. देव चोळल्यानं कुत्रं आलं त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय देव पूजी तू. हो काय करू नका. आला गुरुवार पुढच्या महिन्यात करा. अरे काय लबाडे हे. 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का. नाही नाही मग आणलं कुठून. एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला. नीट ऐका. एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला का एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे. तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का. चालल्या पोथ्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गट भारी तुझं संसार आहे. शंकर आला काळ्या पिशीत मटान घेऊन. 2-4 कुत्री त्याच्या मागं पिशीत नेली कुत्र्यानं. लिंबूच घेऊन आला आणि पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे भारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली घालीन लोटांगण. काय करता मग. माझं कीर्तन आहे. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन BP येत नाही. एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो कीर्तनात. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, माझी तारीख घ्यावा म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस. मला फेटे पाहिले तरी मुंगे येते. आता नको. लय आरडलो महाराज. माझी कॅपॅसिटी संपली. पाय सपाट झाले उभं राहून. तरी 90 करतो महिन्याला. आता हे 3रं आहे सकाळपासून. तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही. तुमची अडचण काय बा. इथं येऊन असं बसतो म्हणजे एक काय पगार खुटला का तो. काय झालं. एक खरं सांगा महाराज. मी कीर्तनात वाईट बोलतो याला 2च कारण आहे. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक, आम्ही तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य सांगू. मी तुमच्या मुलासारखं आहे. तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. आज तुम्ही आमच्या ज्या वाक्याला हसता तेच वाक्य एक दिवस तुम्हाला उद्धारून नेतील हे ध्यानात ठेवा. माझं एक वाक्य जरी कीर्तनातले घेऊन गेले ना तुम्ही तोच फायदा आहे. एवढं बोलल्यावर जर एखाद्यानं लाच सोडली दारू सोडली तरच माणसं सुधारतील. कीर्तन ऐकल्यानं काय फरक पडतो. अजिबात परत हे कुठाने करायचे नाही. पोथ्यान बिथ्या जरा पोरांना नीट शिकवा. त्यांना जरा आरत्या बिरत्या शिकवा. बोलता येते का रे तुला. म्हणजे तू अभ्यास करीत आहे कीचा. मग आई मूर्ख आहे का पोरगी. आई करेक्ट. पेपरला गेली आलीच नाही. मग निकालच घेऊन येते का काय करते.
मग लहान आले पोरं जोरात उतरते. आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि बस. हे मी म्हणलो असतं तर लई झोंबला असतं तुम्हाला. मग यांना पसायदान शिकवा, यांना शिकवा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील आहे की नाही मजा. इथं नाचा ना, ते डांबरीव नाचत इथं नाच ना येड्या. इथं देव नाच. इथं देव नाचला देव. एखादा जर म्हणेल बा मी बी देव नाचला इथं नाचा. शिकवा ना पोरांना घरात. गेला हरी कुण्या गावा. मजा आहे इथं, मजा आहे. हे लावा प्रेम.